आता बातमी आहे गुंतवणूकदारांची धाकधूक वाढवणारी। सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज 8 महिन्यांमधल्या निचांकी घसरण जी आहे ती पाहायला मिळाली। सेन्सेक्स 1414 अंकांनी घसरून 73198 वर बंद झाला, तर निफ्टी 420 अंकांनी घसरून 22125 वर बंद झालाय। 2025 मधील 8 पैकी 6 आठवड्यांमध्ये गुंतवणूकदारांना नुकसानाला सामोरं जावं लागलंय। आयटी आणि वित्त तसंच ऑटो विभागातील शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली। आज एकाच दिवशी गुंतवणूकदारांनी 9.24 लाख कोटी रुपयांचं नुकसान सोसलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचे बाजारात पडसाद पाहायला मिळत आहे। न जाता भारताची वृद्धी थोडीशी कमी झाली असली किंवा तिमाहीमधले निकाल हे थोडेसे अपेक्षेपेक्षा कमी असले तरी सुद्धा हे तात्कालिक विषय असतात आणि म्हणता म्हणता याच्यामध्ये झपाट्याने बदल देखील होऊ शकतात आणि त्यामुळे आता घाबरून न जाता आपण संधी शोधल्या पाहिजेत। आपले समभाग कमी किमतीने घाबरून विकता कामा नयेत, उलट घ्यायच्या काय संधी आहेत हे आपण बघितलं पाहिजे। भारताचा येणारा काळ अतिशय चांगला आहे। तात्कालिक अडचणी प्रत्येक राष्ट्रासमोर निर्माण होतात। तेलाचे भाव देखील खाली आलेले आहेत, आपल्याकडची महागाई देखील ही नियंत्रणात आहे। त्यामुळे भारतीय बाजार हा चांगल्या स्थितीमध्ये आहे, किमती जरी गडगडल्या असल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।